एकीकडे भारत पाकिस्तान या दोन्ही देशाच्या युद्धामुळे दोन्ही देशाचे जे संबंध आहेत ते कमालीचे ताणलेले आहेत आणि अशातच एक पुण्यामधली एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे गौरव यादव नावाचा जो उत्तर प्रदेशातला 25 वर्षाचा जो युवक आहे तो पुण्यामध्ये खराडीमध्ये ज्या घरामध्ये वास्तव्य होता तोच हे घर आहे जिथं पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतलेलं आहे। मी माझ्या कॅमेरामॅनना विनंती करेन की हेच वरद विनायक खराडीमधलं हे अपार्टमेंट आहे ज्यामध्ये हा व्यक्ती या ठिकाणी राहत होता ज्याने हवाई दलाचा पोशाख घालून खरं तर अनेक नागरिकांची असेल किंवा अनेकांची फसवणूक त्याच्याकडून करण्यात आलेली आहे। खरं तर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आता ह्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि ताब्यात घेऊन खरं तर याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का हे पाहिलं जात आहे कारण की सध्या एकंदरीत दोन्ही देशाचं तणावाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये काही हेरीगेरी त्याच्याकडून चालू होती का या कारणास्तव खरं तर पोलिसांनी काल रात्री 8:30 वाजता याच अपार्टमेंटमधून खरं तर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत। त्याच्याकडून खरं तर हवाई दलाचा जो पोशाख आहे तो ताब्यात घेतला आहे, त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आलेला आहे। गेली 3 महिन्यापासून खरं तर या अपार्टमेंटमध्ये तो राहत होता आणि या अपार्टमेंट राहत असताना त्याच्याकडून काही हेरीगेरी चालू होती का, काही तो माहिती वेगळ्या ठिकाणी काही पोहोचवत होता का किंवा नेमका त्याचा हेतू काय होता हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं ठरणार आहे। मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे। ताब्यात घेऊन खरं तर त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सध्या करण्यात येते। 25 वर्षाचा हा गौरव यादव नावाचा जो व्यक्ती आहे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पोलिसांची त्याच्याकडून चौकशी केली जात आहे। कॅमेरामॅन नागेश सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।